मी ह्या भागात काम करत असताना जवळ 17 पासून मी नगरसेवक आहे. बरं. खूप मोठ्या प्रमाणावर कामं या भागात झाली. जवळ 27-28 DP रोड झाले, एक CBSE स्कूल झाली, बॅडमिंटन स्टेडियम झालं. आणि जे खरे मूलभूत प्रश्न होते, सर्व्हिस रोड, ताथोडे, पुनावळे, वाकडचे अंडरपास, जे केंद्राशी निगडित आहे. बरं. आणि तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. मधुबन हॉटेलपासून इंदिरा रस्ता, इंदिरा स्कूल, शनी मंदिर म्हणतो, आणि शनी मंदिरपासून सिल्वर स्पून, त्या भागात एक 60-70 कोटीचं रस्त्याची काम होती. बरं. आणि ती करत असताना अचानक साहेबांचा फोन आला. तेव्हाचे पालिका आयुक्त, तेव्हाचे पालिका आयुक्त, की एक 6 वर्षापूर्वी कलटे साहब म्हणायचे तेव्हा, कलटे साहब वो थोड़ा तकलीफ हो रहा है, वो रस्ते का काम वर्क ऑर्डर में तकलीफ आ रहा है, तर मैं क्या करूँ. तो सर मी काय करू सर, आपको सीएम साहब को बोलना पडेगा. तर मी सीएम साहेबांना एक मेसेज टाकला देवजींना, की सर असं असं त्या रोडच्या खूप गरज आहे डेव्हलपमेंटची, थोडं इथं राजकारण होते त्याच्यात, तर त्यांचे सगळे रस्ते माझ्या प्रोग्राममध्ये टाक भूमिपूजनाचे. बरं. मग त्यावेळेस मी एका बाजूला शरद पवारांचा आणि एका बाजूला देवेंद्रजींचा खूप मोठे मोठे होर्डिंग त्या ठिकाणी लावले होते. आणि त्यानंतर म्हणजे असा नेता त्यावेळेस मी पाहिलं की अरे मी विरोधात आहे, नुकतीच विधानसभा झाली, तरी त्यांनी ते रस्ते सगळे स्वतःच्या प्रोग्राममध्ये टाकले. त्या रस्त्यांसाठी मी 2-3 वर्ष पळत होतो. ओके. त्यात एक कोर्ट केसही झाली छोटीशी, त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, वर्क ऑर्डरच्या दिवशी त्याला अडचण आली. बरं. मग त्यांनी सांगितल्यानंतर ते झटझट ते सगळे क्लिअर लागले. ओके. त्यानंतर आमची CBSE शाळा होती, त्याला काही फंड्स कमी पडले होते, ह्याच रस्त्यांमध्ये काही फंड्स कमी पडले. त्यावेळेस पण मी त्यांना कळवल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं की त्या एरियात फंड्स कमी पडून देऊ नका. ओके. अच्छा, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचा नंबर तुमच्याकडे आधीपासून सेव्ह होता का? नाही, आता पूर्वीची ओळख तर तशी होती. बरं. सरांनी सांगितल्यानंतर मग मी त्यांना SMS केला. बरं. आणि हे सगळं करत असताना मग ज्या पद्धतीने त्यांनी समोरनं स्पॉन्टेनियसली रिस्पॉन्स दिला, ह्या गोष्टी खाली फॉरवर्ड केल्या. बरं. आणि त्या झाल्याही. बरं. आणि मग मी ज्या भागात ह्या काम करतो, मी आज सर 27-28 DP रोडची कामं चालू आहेत. बरं. मी 20 एक कंप्लीट झाले, 7-8 चालू आहेत, 5-6 पाण्याच्या टाक्या कंप्लीट झाल्या, 4-5 सुरू आहेत, 100-200 कोटीची पाण्याची कामं सुरू आहेत, CBSE स्कूल सुरू आहे, बॅडमिंटन स्टेडियम सुरू आहे, बास्केटबॉल स्टेडियम प्लॅनिंगमध्ये. मग एवढी सगळी कामं चालू असताना सर्व्हिस रोडसाठी मला NHची कामं असल्यामुळे तिथं अडचण येते, अंडरपासला अडचण येते. मग एवढं असताना जर आपल्यासाठी जर असा एखादा सपोर्टिव्ह नेता असेल की जो आता ही सगळी डेव्हलपमेंट काय माझी वैयक्तिक नाही, ही माझ्या परिसराची, वाकड, ताथोडे, पुनावळे, ही करत असताना जर असा एखादा नेता जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करतोय, तर मग थोडा त्यानंतर थोडे रिलेशन त्यांच्याशी बिल्ड झाले आणि त्यांनी ह्या सगळ्या कामांमध्ये मला खूप मदत केली. मग ते आर्थिक फंडिंगला असेल, त्या फायली प्रोसेसिंगला असेल, त्यावेळेस मी पण थोडासा हे झालो होतो की अरे तुम्ही आज पुनावळ्यात गेले तर मागच्या 6 महिन्यात ज्या पद्धतीने 30 मीटर, 18 मीटर, 24 मीटरची रस्त्याची कामं उरकलीत, तर कधी त्याला फंड्स कमी पडले नाही. त्यांचे फंड्स कमी पडले. त्यावेळेस मी जैन म्हणून एक आमचे अकाउंट हेड होते, त्यांच्याकडे गेलो, सिटी इंजिनियरकडे गेलो, कमिशनर साहेबांकडे गेलो. मग त्यांनाही त्यावेळेस परत सपोर्ट लागला की सर एकदा वरनं आलं तर मग आम्हाला खालची नेत्यांचा त्रास होणार नाही. एकदम प्रशासकीय राज होता. बरोबर. 4 वर्ष प्रशासकीय राज होतं. पण त्या सगळ्या कामांमध्ये त्यांची फार मदत झाली आणि आज ती सगळी कामं फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.